इधर है चंदन. अरे भाई सर मला ह्या ओट्सचा म्हणजे सगळं सांग जरा. ओट्स तू कसे केलेस काय वगैरे म्हणजे. भाई दिसतच नाही, क्रेझी वाटतं यार त्याच्यामध्ये भाई. अरे ऍक्च्युली माझी किती ग्रॅम प्रोटीन आहे काय काय टाकले सगळं सांग जरा. एक्झॅक्ट मला अशी न्यूट्रिशन आली, बट सगळे सीड्स आहेत ना 5-5 ग्राम टाकतो मी रोज. हा. पण आज डबल गेलेत, सगळ्याची क्वांटिटी आपण डबल. दोघं आहेत म्हणून हा फक्त स्कूपची एकच क्वांटिटी नाही, 2 स्कूप आहे. वे प्रोटीन 2 स्कूप आहे. तरी पण एवढा गोड का झाला. वे प्रोटीनचे 2 स्कूप टाकलेस. 2 स्कूप म्हणजे भाई दोघांसाठी एक स्कूप. हा हा. त्याच्यामध्ये पंपकिन सीड, चिया सीड्स नाही, फ्लॅक्स सीड आहेत, वॉटरमेलन आहे आणि सनफ्लॉवर सीड्स 5-5 ग्राम इच असतात. पण आज आहे डबल. त्यासोबत तसं 50 ग्राम ओट्स आणि 150 ml दूध. 150 आज आहे 300 ml. म्हणजे आणि ओट्स कमी टाकले कारण की भाई डब्बा फुल झाला होता. डबा फुल झाला होता असाच. तू जास्त वेळ ठेवला ना आणि फ्रीजर मध्ये ठेवून पण एकदम जास्त सोक होता ना, खायला मजा नाही. फ्रीज मध्ये ठेवतो ना मी 10-15 मिनिटं. आता मी कसं करतो की ऑफिसला निघायच्या आधी बनवतो. समज मी 9 वाजता निघतोय समज फक्त तर तुझं ऑफिस 10चा निघतोच झाला तू घरातून. 9ला निघतोय तर मी समज जरी 8:45 ऍटलीस्ट 5 मिनिटं जरी सेट व्हायला ठेवतो फ्रीजर मध्ये. जर एकदम सेट झाले ना ओव्हरनाईटला ठेवतो साईड. पूर्ण नाईटला ठेवतो सकाळी उठून खातो. मला ना मध्ये का ते पूर्ण चोख होऊन जातं ना, एकदम वेगळा टेक्स्चर बनतो. आगाचा एकदम असा जरा म्हणजे सोबत चंदन. दोघांनी ट्रॅक पण सेम आहे. अरे हा काय 2 चम्मच टाकले असतात शुगर फ्रीच्या ह्याच्यात. अजून गोड झाला असता खूप. त्यात तू ऑलरेडी हे टाकलाय सुवे प्रोटीन 2 स्कूप दे पण. झाकण घेऊन खाली ठेव ना नीट तुझ्या. हे बघ काल रात्री ब्लिंकिट वरनं मागवला. अरे मी पैसे मागवले, मी त्यावेळी बोललो मागवलो भाई. ओ भाई फुल क्रेझी प्रमोशन, फ्री पेड प्रमोशन पेड प्रमोशन का बोलते भाई. फुल क्रेझी आहे. ह्यात वे प्रोटीनचे 2 स्कूप आहेत ना, वेस्ट नाही केले पाहिजे. टाकतो मी तर धुवून खातो. वेस्ट नाही गेला पाहिजे कुठे भाई कसलाच बेकार भाई, एकदम असा वास सुटला मस्त. प्री वर्कआउटचा ना. किती स्कूप आहे? 2 स्कूप आहेत. तुझं प्रिय आहे. थांब शेखर सॉरी भाऊ 10 दिवस धुतलाच नाही. ठीक आहे भाई. तुझा वाला काय एक वर्टिकल एक हॉरिझॉन्टल बाई. नाही रे हॉरिझॉन्टल काय. पहिले घेणार लॅट पुल डाऊन, सेकंडली घेणार आपलं बेंटोवर घेऊ. नाहीतर टी बार एक्सचेंज ओग्रीच आपलं साईल सॉरी. नो पण साईल प्री वर्कआउटचा असा प्रॉब्लेम आहे, जर का तू सवय नाही लावून घ्यायची. नाही म्हणजे मला काय बोलायचं आहे, जर का प्री वर्कआउट तू असं ठेवशील ना जास्त दिवस तर तो प्री वर्कआउट खराब होतो. किती त्याची भाई. ओ भाई, अरे भाई बेकारच हिट झाला. बेकार हिट झाला. सायलाचं वर्कआउट सेशन कसा गेला? हा भाई मजा आली भाई. एक्झॉस्ट झालोय मी. माझं तोंड आवतर बघ फुल. पण असं गरमीमध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो साईल. हा ना भाई फुल. पण असं वाटतं की प्री वर्कआउट मुळे खूप हेल्प झाली आपल्याला. अरे सीन कसं होतं माहितीये, आपण मी तर युजली भाई आता एसीची सवय झाली मला. हा भाई मला पण एसीची सवय. 2-3 महिन्या आधी तर भाई मी फुल स्टीम मध्ये वर्कआउट करायचो. स्टीम घेत वर्कआउट करायचो. म्हणजे भाई जिम मध्ये बोलतो. जिम मध्ये एंटर केलं ना, म्हणजे ओल्ड स्कूल होती पूर्ण. जिम मध्ये एंटर केलं की भाई पूर्ण गरम वाफ. आणि असं व्हायचं तेव्हा ती सवय होती ना, तर त्याच्यामध्ये हे व्हायचं कावलो म्हणजे असं पुश भेटायला आले. म्हणजे गाव कसं समजू आता मी ऍड्रेलिन रश असतो ना भाई, फुल एकदम गरमी आले, फुल घामाघूम झाले बॉडी. तेव्हा एक्झॉस्ट भाई काय नाही दिसलं भाई. डोक्यात भाई बसलं की डायरेक्ट मध्येच काय बोलतो अगर बाजारला तिथे आम्ही घेतोय डाएटचं सामान. प्रॉपर डाएटचं सामान बजेट मध्ये.
कारण की तो परवडतो रे साहिल खूप, म्हणजे तो एकदम बेस्ट वाटतो मला. किती साहिल पनीर दिसतोय की नाही तुला कुठे? हा बघ 72 200 ग्राम. अरे आपला पनीर आहे, प्रभातचं पनीर दिसतच नाही मला कुठे. 72 60 7 35 36 रुपये 36 रुपये. आपल्याला अजून स्वस्त पाहिजे. चीज पण घ्यायचं होतं. चीज? अरे पनीर का संपलं एवढं? दुसरा आहेच नाही कुठला. एक मिनिट. प्रभातचे पनीरच नाही वाटतं मला. तर तुला पेढा पाहिजे होता ना? शाही पेढा. पेढा नको, राहू दे. किती रुपये गेस? 250 रुपये. 250 रुपयाला किती ग्रॅम? 149 ला. अल्पिनो नकोच वाटतो भाई मला. 400 ग्राम फक्त. चल किती रुपयाला? 150 ला. 150 ला 400 ग्राम. अरे अरे बिल्ली नाही भोका आहे तो. अरे दिसला तो. अरे पकड 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 पकड. सॉरी दिसलं तर ना मी काय करणार. हा स्वच्छ भारत अभियान चालू आहे. तिकडे कचरा फेकलास तू, काय नाही फेकला. काय काय काका लोक आहेत ना जिम मध्ये एकदम असे काका लोक असतात ना, त्यांना जरा पण नॉलेज नसतो. ते येऊन बोलतात जिम नको करू. 0 सिविक सेन्स. हा